श्यामल परमाणिक. श्यामल परमाणिक आहेत का भालगाव? 320च्या स्पीडला धावत या. चिठ्ठी बघितली जाईल, नंबर चेक केला जाईल, त्याच वेळेला दिलं जाईल. नंबर आहे 27 65 आहे का? चेक करतायत. श्यामल परमाणिक 27 65 आहे का? 27 60 आहे, 65 नाहीये. 27 60. श्यामल परमाणिक आहे का? 27 60 नंबर हातात नाहीये. जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला. चला पुढचा ड्रॉ आहे का? 27 60 असेल तर दिला जाईल लगेच. ती बाईक आहे 27 60. अरे मग या ना, चेक केला जाईल. 2760 27 60 या काका. श्यामल परमाणिक वर यायचंय, वर ती चिठ्ठी घेऊन आमच्या मेन स्टेज वर यायचंय. आइए स्टेज के ऊपर आइए. श्यामल परमाणिक 27 60 65 असंच बोललो होतो. चेक करायचं होतं एक्झॅक्ट आहे की नाही. चला आता ते दाखवण्यात येईल तुम्हाला. श्यामल परमाणिक यांची ती चिठ्ठी 27 60 हा नंबर. टाळ्या झाल्या पाहिजेत. श्यामल परमाणिक जी, सबसे पहले तो आप यहाँ पर आए, ये मुकाबले आपने देखे, लुत्फ उठाया क्रिकेट की प्रतियोगिता का और यहाँ पर बाइक जीती, तो कैसा लग रहा है आपको? अच्छा लग रहा है ना हमको. अभी लगा है तो लकी ड्रॉ अच्छा लग रहा है ना. कितने दिन से आप यहाँ पर आ रहे थे? 5 दिन से. और 5 दिन में कितनी बार कूपन लिया? एक ही बार लिया और जीत गए. हाँ. तो अभी घर पर जाकर आप ये बाइक किसको देना चाहोगे? सबको, जो लड़का है मतलब लड़के को दे देंगे, हम लोग चलाएंगे. चला शुभेच्छा आहेत, अभिनंदन. हे होते श्यामल परमाणिक. मुलाला देऊ आम्ही चालू आणि हे त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आता तुमचा नंबर घेतला जाईल आमच्या कमिटीच्या माध्यमातून श्यामलजी, आणि त्या बाईकची चावी देखील तुम्हाला देण्यात येईल. अभिनंदन. हे होते श्यामल परमाणिक आणि श्रेया दिदी. तुमच्या माध्यमातून श्यामल परमाणिक यांचं नशीब आज उजळलं. 5 दिवसापासून ती स्पर्धा पाहण्यासाठी येत होते. आणि श्रेया दिदी तुमचं देखील मनपूर्वक आभार की कुठेतरी आपण पाहिलं श्यामल परमाणिक यांना ती बाईक लागली. त्यांचं अभिनंदन. चला तर मी विनोदजी रतन पाटील साहेब आपल्याला विनंती करतोय, श्यामल परमाणिक यांना ती बाईकची चाबी इथे दिली जाईल. यस, कालही आपण पाहिलं की नील अनिल पाटील यांना बाईक विजेते ठरले होते आणि आज आपण पाहतोय श्यामलजींना ही चावी मात्र देण्यात येत आहे. या श्रेया दिदी तुम्ही देखील जॉईन व्हा, कारण तुम्हीच तर ही बाईक दिली आहे श्यामल परमाणिक यांना. अभिनंदन. एक की आपल्याला दिली जाईल, एक की आमच्या आयोजकांकडे आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ती की तुम्हाला देण्यात येईल. श्यामलजी तुमचा मोबाईल नंबर देखील इथे दिला जाईल. अभिनंदन श्यामलजी. अभिनंदन असेल या प्रेक्षकाचं. भाग्यवान विजेते ते ठरलेत आणि नशिबाने त्यांना ही बाईक लकी ड्रॉच्या माध्यमातून ही मात्र प्राप्त झालेली आहे. जे कॅश प्राइज जे आहेत ते आपण पहिल्यांदा सुपूर्द करूया. फायनल मॅचला एवढे पारितोषिक लागलेत ते आपण लवकर इथे वितरित करूया, कारण सगळ्यात मोठी जबाबदारी ती आहे. मी ज्यांची नावं घेतो त्यांनी फटाफट या प्लीज, ही नम्र विनंती आहे. अमर ठाकूर या लवकरात लवकर. तुमच्या एनव्हलपवर सगळे पारितोषिक लिहिण्यात आलेले आहेत. मुकेश वसंत पाटील यांच्याकडून षटकार मारला 2000, 3 विकेटसाठी 9000, असे टोटल 11000. त्याचबरोबर संदीप रमा मात्रे यांच्याकडून 2000 षटकारासाठी, 3 विकेटसाठी 9000, 11 दुने 22000. 22000चं पारितोषिक आपण देतोय.
त्यानंतर करण ठाकूरने मंचावरती यायचंय. करण ठाकूर लवकरात लवकर आपण मंचावरती या. संदीप रमा मात्रे. वंदनाताईंच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक इथे देतोय. करण ठाकूर आपण मंचावरती या. संदीप रमा मात्रे यांच्या वतीने आपल्यासाठी एक षटकारासाठी 2000, 2 चौकारांसाठी 2000 आणि 2 विकेटसाठी तब्बल 6000 आणि मुकेश वसंत पाटील साहेब सोनारपाडा यांच्या वतीने तब्बल आपण्यासाठी षटकारासाठी 2000, चौकारासाठी 2000 आणि 2 विकेटसाठी 6000. करण ठाकूर आपण मंचावरती या. प्रेमाताईंना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण करण ठाकूरला पारितोषिक द्यावी. त्यानंतर प्रेमाताईंच्या शुभ हस्ते पारितोषिक देतोय. रिद्धेश पाटील आपण मंचावरती या. संदीप रमा मात्रे साहेब यांच्या वतीने एका विकेटसाठी 3000 आणि मुकेश वसंत पाटील साहेब यांच्या वतीने एका विकेटसाठी 3000. रिद्धेश पाटील आपण मंचावरती या. सुवर्णताई यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. त्यानंतर योगेश पाटील आपण त्वरित मंचावरती या. संदीप रमा मात्रे यांच्या वतीनं षटकाराला 2000 आणि मुकेश वसंत पाटील यांच्या वतीनं देखील 2000. योगिता ताई यांना विनंती आहे की आपण योगेश पाटीलला ही पारितोषिक सुपूर्द करावी. लवकरात लवकर खेळून या. अमोल पाटील सोनारपाडा, संदीप रमा मात्रे साहेब यांच्या वतीने एक षटकाराला 2000, मुकेश वसंत पाटील यांच्या वतीने अमोल पाटीलला एक षटकाराला 2000. सिद्धिताई यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण अमोल पाटीलला हे पारितोषिक सुपूर्द करावं. आणि आता टीमचा कॅप्टन आपण मंचावरती या. ही सर्व पारितोषिक टीमसाठी आहेत. कॅप्टन सोनारपाडा टीमचा कॅप्टन आपण त्वरित मंचावरती या. योगेश पाटील. योगेश पाटील यांनी लवकरात लवकर मंचावर यायचं. योगेश पाटील. मुरलीधर चंद्रकांत मात्रे साहेब यांच्या वतीने तब्बल 11111. नितीन पाटील साहेब व विकास पाटील साहेब यांच्या वतीने 11111. सुरेश सोनी साहेब डोंबिवली यांच्या वतीने 5000 रुपयांचं पारितोषिक. दत्ता मालेकर साहेब भाजपाचे यांच्या वतीने सोनारपाडा विजय झाला 15000चं पारितोषिक. चेतन केशव पाटील साहेब यांच्या वतीने 5050 रुपयांचं पारितोषिक. महेशभाई पाटील सांगारली यांच्या वतीने सोनारपाडा विजय झाला 11000चं पारितोषिक. ही सगळी पारितोषिक योगिताताई यांच्या शुभ हस्ते आपण मात्र सोनारपाडा संघाला देतो. एकदा जोरदार टाळ्यात होऊन जाऊ द्या दानशूर व्यक्तिमत्वांसाठी जेवढी पारितोषिक त्याने सोनारपाडा संघाला दिलीत. आणि त्याचबरोबरीने आगासन संघाच्या कर्णधाराला देखील विनंती करतोय की आपण मंचावरती या. केजू मुंडे आपण मंचावरती यायचं. पांडुरंग संते साहेब उद्योगपती यांच्या वतीने आगासन संघाला 11000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. केजू मुंडे यांना विनंती आहे. उसरगडचे उद्योगपती पांडुरंगजी संते साहेब यांच्या वतीनं आगासन टीमसाठी पारितोषिक आहे 11000चं. वंदनाताई यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण केजू मुंडेला पारितोषिक सुपूर्द करावं. त्यानंतर मी 40+ चॅम्पियन टीम गोळेवली संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपण मंचावरती या. गोळेवली टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर या. मुकेश वसंत पाटील सोनारपाडा यांच्या वतीने तब्बल 10000 रुपयांचं पारितोषिक गोळेवली संघाला इथे देण्यात येईल. सुवर्णताई यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण गोळेवली संघाला हे पारितोषिक सुपूर्द करावं. मुकेश वसंत पाटील साहेबांच्या वतीने गोळेवली संघ चॅम्पियन झाला 10000 रुपयांचं पारितोषिक इथे सुपूर्द केलं जात आहे. चला तर आता आपण फक्त एकच ट्रॉफी ते वितरित करतोय. सगळ्यात महत्वाची सूचना अशी येते की तो दिल्लीचा खेळाडू आहे आणि शहरी गोलंदाज आहे आणि त्याची फ्लाईट आहे. महिलांना मी विनंती करतो, आमच्या सगळ्याच माता भगिनी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे पण स्थानापन्न व्हा. त्याची फ्लाईट आहे त्याच्यामुळे फक्त एकच ट्रॉफी आता आपण इथे वितरित करतो आणि त्यानंतर पूर्ण सोहळा आपल्या समोर आम्ही घेऊन येऊ. तर तो उत्कृष्ट गोलंदाज शहरी गटातला काय वाटतंय कोण आहे? दिल्लीवरून आलाय. आदित्य 11चा खेळाडू आहे. 10 विकेट घेतल्यात. नाव आहे प्रिन्स राजा. आइए प्रिन्स. मी आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी प्रिन्सला इथे पुरस्कृत करावी. वेल बोल्ड प्रिंस. क्या गेंदबाजी की है प्रिंस ने. 10 विकेट उनके खाते में आणि या स्पर्धेतला तो उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे आणि त्याचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावर केला जातोय.
आता आपण या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत ग्रामीण गटातला. सर्वप्रथम आपण मान्यवरांना आमंत्रित करूया. प्रकाश भोईर साहेब माजी नगरसेवक आणि राजन मराठे साहेब माजी नगरसेवक या दोघांनाही मी आमंत्रित करतोय आणि यांच्या शुभ हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे करण ठाकूर, ज्याने 27 धावा आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत. त्याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. हॅलो. ऐन मोक्याच्या वेळी फायनल मॅच मध्ये सोनारपाडा संघ थोडा बॅकफुटला जात असताना फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला एवढी पारितोषिकं दिली जात आहेत या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर सा किचन कडून एक कुपन देखील तुम्हाला देण्यात येणार आहे. ते कुपन देखील थोड्याच वेळात तुम्हाला आम्ही सुपूर्द करू आयोजन कमिटीच्या वतीने. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 40+ संघाचं नाव आहे गोळवली 40+. खेळाडूचं नाव आहे जयदास गायकर, दिलीप पाटील माजी सरपंच आणि त्याचबरोबर मुरलीधर मात्रे यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण पुरस्कार वितरित करावा. अभिनंदन. गोळवली 40+ चा खेळाडू पुरस्कार विजेता ठरलाय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये. फायनल मॅच दोन्ही आपण पाहिल्या तर त्या फायनल मॅचचे हिरो जे होते अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच RH07 मितिनबाई शाह झेबाबाई यांच्या वतीने फायनल मॅचचे जे हिरो होते त्या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 11,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. मी पहिल्यांदा विनंती करतोय आमचे पाहुणे आदरणीय नंदू चौधरी साहेब आणि विश्वासजी पाटील साहेब आपण मंचावरती यावं ही पारितोषिकं देण्यासाठी. नंदू चौधरी साहेब आणि विशालजी पाटील साहेब, विश्वास पाटील साहेब आणि झेबाबाई यांच्या वतीने 11,000 रुपयांचं पारितोषिक होतं. त्यांचे देखील मनापासून आभार. नंदू चौधरी साहेबांना देखील विनंती की आपण मंचावरती यावं. करण ठाकूर आपण मंचावरती या. फायनल मॅचचे आपण हिरो ठरलात आणि तुमच्यासाठी तब्बल 11,000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र इथे देण्यात येईल. करण ठाकूर कॅश प्राइज 11,000 रुपयांचं फायनल मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी देखील आणि मान्यवरांसाठी देखील ज्यांच्या शुभ हस्ते आपण हे 11,000 रुपयाची अनामत रक्कम प्लेअर ऑफ द मॅच फायनल मॅचचा हिरो त्याला सुपूर्द करतोय. नंदू चौधरी साहेब आणि आपण देखील व्यासपीठावर या साहेब. आपल्या शुभ हस्ते एक पारितोषिक द्यायचंय. नंदू शेठ या. विश्वास पाटील साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते एक पारितोषिक द्यायचंय. हे फक्त एनवलप दिलंय आपण. आता आपण खुल्या गटातला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे रजत मुंडे. 37 धावांची खेळी त्याने साकारली. ज्याने झेंडे नाव त्याचं रजत मुंडे.
अभिनंदन. जेबाबाई यांच्या शुभ हस्ते. याच्यानंतर आता याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठाणे रायगड भिवंडी गट. त्याच्या अगोदर आपण आगासन टीम साठी प्रत्येक धावांसाठी पारितोषिक होतं. स्वर्गीय शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ 56 रन केलेत. 5600 तुम्हाला देण्यात येतील. या कॅप्टन कोणतरी या, एक प्रतिनिधी पाठवा. आता आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठाणे रायगड भिवंडी गटातून देणार आहोत आणि मी विनंती करेन हे पारितोषिक देण्यासाठी संतोष पाटील, रोहित भोईर आणि दत्ता भालेकर यांना आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. आपण या व्यासपीठावर. विनंती आहे सन्माननीय संतोष पाटील, रोहित भोईर साहेब आणि दत्ता भालेकर साहेब आपण यायचं आहे. यांच्या शुभ हस्ते आपण पहिले आगासन संघाला हे 5600 रुपयाचं पारितोषिक देऊ. आणि आता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण मान्यवरांना विनंती आपण थांबायचं आहे. आपल्या शुभ हस्तेच आपण क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी देखील देणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठाणे रायगड भिवंडी. काय वाटतंय कोण आहे खेळाडूचं नाव? आहे बामणडोंगरी संघाचा शुभम पाटील. शुभमच्या बिहाफ मध्ये तेजस येतोय प्राइज घेण्यासाठी बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. ठाणे रायगड भिवंडी बदलापूर या पूलमध्ये शुभम पाटील या संघाचा खेळाडू ठरलाय. उत्कृष्ट तो म्हणजे क्षेत्ररक्षक, बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन शुभम पाटील आणि मान्यवरांचे आभार, खेळाडूंचं अभिनंदन. खूप खूप धन्यवाद सगळ्याच मान्यवरांचं, विजेत्याचं अभिनंदन. यानंतर आपण देत आहोत या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शहरी गट आणि त्यासाठी मी सन्माननीय पाहुण्यांना इन्व्हाइट करतोय. सन्माननीय तुषार म्हात्रे साहेब, संदीप म्हात्रे साहेब आणि सोनारपाडीचे योगेश पाटील साहेब आपण व्यासपीठावर या प्लीज. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शहरी गट, बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते म्हणजे सन्माननीय तुषार म्हात्रे साहेब, संदीप म्हात्रे साहेब आणि सोनारपाडीचे योगेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेला आहे या स्पर्धेमध्ये. संघाचं नाव आहे द्विशा अर्जुन 11 डायगर आणि खेळाडू आहे बबलू पाटील, ज्याने 6 कॅच घेतलेल्या आहेत आणि 1 रनआउट केलाय. बबलू पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शहरी गट. त्याच्या बिहाफ मध्ये संघ लवकरात लवकर या. तेजस पाटील संघ मालक आपण उपस्थित असाल तर लगेच हे पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. यस, तेजस पाटील आलेले आहेत संघ मालक. त्विशा अर्जुन 11 डायगर या नावाने त्यांचा संघ मैदानामध्ये खेळला. तेजस पाटील युवा उद्योजक डायगर आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. खेळाडूचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार इथे आम्ही व्यक्त करत आहोत. यानंतर आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. पुन्हा एकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि गट आहे तो ग्रामीण. विनंती करतो मी सन्माननीय मुकेश पाटील साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रमिला मुकेश पाटील साहेब माझी नगरसेविका यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या दादा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण देत आहोत तो म्हणजेच ग्रामीण या पूलमध्ये या गटातून आणि मुकेश पाटील साहेब स्वतः इथे उपस्थित राहत आहेत. त्यांच्या पत्नी प्रमिला मुकेश पाटील आपणास सुद्धा विनंती होती की आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावर. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ग्रामीण गट. ग्रामीण गटामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय. संघाचं नाव आहे मोठी देसाई आणि खेळाडूचं नाव आहे प्रतीक पाटील, ज्याने 5 झेल टिपलेले त्या स्पर्धेमध्ये. डीजे आसिफ खूप खूप अभिनंदन, खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर आपण वळूया उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार 40+ गट. 40 वर्षावरील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळालं. मी त्यासाठी इन्व्हाइट करतो व्यासपीठावर सन्माननीय संदीप रमा म्हात्रे आणि सुभाष मुंडे साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे.
त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक प्रभाकर जाधव साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर या. या तिघांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज आणि गट आहे 40+. तिघांच्याही शुभ हस्ते आपण हा पुरस्कार इथे देणार आहोत. आणि उत्कृष्ट गोलंदाज 40+ मधला ठरला आहे. संघाचं नाव आहे गोळवली 40+ आणि त्या खेळाडूचं नाव आहे प्रदीप पाटील, ज्याने 5 विकेट घेतलेल्या आहेत. अभिनंदन प्रदीप पाटील, गोळवली 40+. गोलंदाजी बरोबर फलंदाजी मध्ये देखील दमखम दाखवला आणि या स्पर्धेमध्ये तो पुरस्कार इथे पटकावलाय. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार. धन्यवाद. यानंतर आपण वळूया. पुढचा पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज आणि पूल आहे ठाणे, रायगड, भिवंडी, बदलापूर. आणि त्यासाठी मी पाहुण्यांना इन्व्हाइट करतोय. सन्माननीय योगेश पाटील घारिवलीचे, त्यानंतर अरुण जांभळे आणि मुरलीधर म्हात्रे साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. तिघांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार इथे देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज ठाणे, रायगड आणि भिवंडी गट आहे. सगळे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. आताचा हा पुरस्कार आता आपण देऊया. चला तर मग आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत. उत्कृष्ट गोलंदाज ठाणे, रायगड, भिवंडी गट. संघाचं नाव आहे आप्पा एंटरप्राइजेस गोरसई ब आणि खेळाडू आहे भावेश पवार, ज्याने 7 विकेट घेतलेल्या आहेत. प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवार या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. ठाणे, रायगड, भिवंडी गट 7 विकेट त्याच्या नावावर आहेत. अभिनंदन. यानंतर आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. विजेत्याचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. पुढचा पुरस्कार आहे द्वितीय पारितोषिक या स्पर्धेतलं आणि पूल आहे 40+. त्यासाठी मी विनंती करतो व्यासपीठावर जस्टिन जोश साहेब जे उद्योजक आहेत, त्यानंतर तुषार म्हात्रे साहेब आणि सोनारपाड्याचे जयेश पाटील साहेब आपण व्यासपीठावर या. जस्टिन जोश साहेब, तुषार म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर जयेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. रोख रक्कम 55,000 रुपये कॅश प्राईज आहे आणि पारितोषिक आपण बघतोय की द्वितीय पारितोषिक 40+ टीम. हो, आणि संघाचं नाव आहे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई 40+ आणि त्याच्यामध्ये 21,000ची आणखीन वाढ केली जाईल, कारण काशीनाथ काना पाटील यांच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला होता की काटई संघ जर फायनल मध्ये जरी प्रवेश केला तरी 21,000 रुपयाचं पारितोषिक, आयोजकांच्या वतीने 55,000 रुपयाचं पारितोषिक, असं पारितोषिक देऊन आता या टीमचा सन्मान इथे केला जाईल. या सगळे कॅप्टन खेळाडू अभिनंदन. राजू दादा देखील तिथे उपस्थित आहेत. प्रमोदजी रतन पाटील साहेब, विनोदजी रतन पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई 40+. तुळशीरामजी चौधरी तिथे उपस्थित आहेत. काशीनाथ दादा पाटील यांच्या वतीने 21,000 रुपयाचं पारितोषिक तिथे दिलं जात आहे. विकी पाटील, विकी दादा देखील तिथे उपस्थित झालेले आहेत आणि हा भव्य सन्मान विजेता उपविजेत्या संघाचा इथे केला जातोय. संघाचं नाव आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. 55,000 रुपयाचं रोख पारितोषिक, आकर्षक ट्रॉफी आणि 21,000 रुपयाचं पारितोषिक काशीनाथ काना पाटील यांच्या वतीने दिलं जात आहे.
तर पूर्ण संघाचं अभिनंदन, काटे संघाचं अभिनंदन आणि मान्यवरांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत. पुढचा पुरस्कार आपण लगेचच जाहीर करू. आणि पुढचा पुरस्कार आहे तो सुद्धा द्वितीय पारितोषिक आहे. कल्याण रायगड भिवंडी या पूलमध्ये सेकंड प्राईज आहे ते रोख रुपये 1,25,000 रुपये. आणि हे देण्यासाठी मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावर हरिभक्त पारायण विनीत महाराज आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक तुळशीरामजी चौधरी साहेब. आपण व्यासपीठावर या. तर यायचं आहे व्यासपीठावर आमचे मान्यवर उपस्थित आहेत. 1,25,000 रुपयाचं रोख पारितोषिक ठाणे रायगड भिवंडी गट आणि उपविजेतेपद पटकावलेलं आहे रायगडचा संघ रणवीर 11 जीवदानी बामणडोंगरी. पूर्ण संघ इथे उपस्थित होत आहे. अभिनंदन या संघाचं. रनरअप टीम या स्पर्धेमध्ये आपण बघतोय ते म्हणजेच कल्याण रायगड भिवंडी बदलापूर या पूलमध्ये जो रनरअप संघ ठरला आहे तो म्हणजेच जीवदानी बामणडोंगरी. अभिनंदन टीम रणवीर 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमला 1,25,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि त्याचबरोबर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक देऊन या टीमचा सन्मान इथे केला जातोय. बामणडोंगरी उल्वे नोड रायगड परिसरातून हा संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला होता आणि त्यांचं इथे कौतुक केलं जात आहे. खूप चांगला खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये केला त्याबद्दल आपलं अभिनंदन. विजेता टीमचं अभिनंदन. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. आता पुढचा पुरस्कार इथे दिला जाईल. पुढचा पुरस्कार आहे चतुर्थ पारितोषिक ग्रामीण गट रोख रुपये 2,55,000 रुपये आकर्षक भव्यदिव्य चषक. आणि यासाठी मी इन्व्हाइट करतोय उद्योजक गोपीनाथजी खरबे साहेब, घारुलीचे योगेश पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या प्लीज. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते म्हणजेच ग्रामीण गटामध्ये त्याची कॅश प्राईज आहे 2,55,000 रुपये. आणि त्यासाठी मी गोपीनाथजी खरबे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या आणि त्याच्यासोबत घारुलीचे योगेश पाटील आपण सुद्धा व्यासपीठावर या. चतुर्थ पारितोषिक गोपीनाथजी खरबे साहेब, उद्योजक योगेश पाटील साहेब, अशोक पाटील साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील या. अशोक शेठ पाटील हे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आता हे चतुर्थ पारितोषिक ग्रामीण गटातलं देणार आहोत. 2,55,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी हे पुरस्काराचं स्वरूप आहे. ग्रामीण गट चतुर्थ पारितोषिक. आणि संघाचं नाव आहे चतुर्थ पारितोषिक ग्रामीण गट. संघ आहे मोठी देसाई.
व्यवस्था लंचची व्यवस्था त्या कुपनवर टर्म्स अँड कंडिशन देण्यात आलेल्या आहेत ते नक्की वाचा ज्यावेळेला टीम हॉटेलमध्ये जाईल. धन्यवाद. यानंतर आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. पुन्हा एकदा ग्रामीण गटाचं आहे तृतीय पारितोषिक. पुन्हा एकदा 2,55,000 रुपये कॅश प्राईज आणि आकर्षक भव्य दिव्य चषक. विनंती करतो सन्मान्य काशीनाथ कान्हा पाटील नंतर तकदीर काळन यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आम्ही देत आहोत. काटेगावचे माजी उपसरपंच काशीनाथ कान्हा पाटील आणि त्याचबरोबर हेदुडनेचे तकदीर काळन यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार आम्ही देत आहोत. तृतीय पारितोषिक ग्रामीण स्वरूप आहे पारितोषिकाचं 2,55,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. आणि तृतीय पारितोषिक जात आहे मागच्या वर्षीचे ते चॅम्पियन होते या वर्षी तृतीय पारितोषिक पटकावलंय टीम वाकळणने. वाकळण संघ आपण बघतोय तिसरा क्रमांकाचा मानकरी ठरल्या स्पर्धेमध्ये. रोख रुपये 2,55,000 आणि आकर्षक भव्य दिव्य चषक. यावर्षी उलटफेर बघायला मिळाला. 2019 पासून हा संघ सातत्याने चर्चेमध्ये होता आणि शेवटी आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये तो उलटफेर पाहायला मिळाला आणि शेवटी त्या टीमला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. परंतु खूप चांगले खेळलेत वाकळणचे सर्वच खेळाडू आणि त्यांना यावर्षी तृतीय पारितोषिकावर समाधान मानावं लागतंय. अभिनंदन टीम वाकळण. पूर्ण खेळाडूंचं संघाचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यानंतर आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. प्रथम क्रमांक 40+ गट. रोख रुपये 1,11,000 असं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण बघितलं. आणि विनंती करतो आता पाटील कुटुंबियांची पुढची पिढी मी निश्चितच विनंती करेन विकी रमेश पाटील आणि त्याचबरोबर आदित्य प्रमोद पाटील आपण यायचं आहे. आदित्य प्रमोद पाटील आणि विकी रमेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार आम्ही देत आहोत. प्रथम क्रमांक आणि वैभव पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या. वैभव रमेश पाटील हे देखील जॉईंट होत आहेत तिथं. आणि आता आपण प्रथम पारितोषिक देऊया 40+. ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं आणि खूप चांगला खेळ केला गोवली 40+ या टीमने 1,11,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन या चॅम्पियन टीमचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल.
चॅम्पियनचा बोर्ड आता दूर घेऊन जा. यानंतर आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. प्रथम पारितोषिक, प्रथम क्रमांक चॅम्पियन संघ ठाणे, रायगड, भिवंडी, बदलापूर या पूलमध्ये रोख रुपये 1,55,000 असं पारितोषिक आपण बघत आहोत. आणि मी विनंती करतो माजी नगरसेवक तुळशीरामजी चौधरी साहेब, त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्मान्य प्रकाश भोईर साहेब, आपणास विनंती करतो की आपण यायचं आहे. आणि त्याचबरोबर मनसे शहर अध्यक्ष राहुल कामत साहेब, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. चॅम्पियनच आहे, परत एकला तो बोर्ड येईल. चॅम्पियन बोर्ड तयार आहे. चला तर मग ठाणे, रायगड, भिवंडी गट मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मागील वर्षामध्ये भरपूर वेळा ती चर्चा सुरू झाली. भिवंडीच्या टीमला प्रवेश देणं या स्पर्धेमध्ये आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि या वर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकावर नाव कोरलेलं आहे आप्पा एंटरप्राइजेस गोरसई ब या टीमने. अभिनंदन. मोसम पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आणि आपण बघितलं की दुपारच्या वेळी आमच्या व्यासपीठावर उपस्थित त्यांचा सन्मान आपण सुद्धा केलेला आहे. बॉयज पूर्ण संघाचं अभिनंदन, विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर आपण पुढच्या पुरस्काराकडे वळत आहोत. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे शहरी गट. सेकंड प्राइज रनर अप टीम ओपन पूल रोख रुपये 5,55,000 आणि आकर्षक भव्यदिव्य चषक. विनंती करतो पाहुण्यांना सन्माननीय हर्षद पाटील साहेब, हरीश जोशी साहेब, सुभाष पाटील साहेब आणि त्याचबरोबर मनीष जसानी साहेब, चौघांना विनंती करतो की आपण चौघांनी व्यासपीठावर यायचं आहे. या चौघांच्या शुभ हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पुरस्कार देणार आहोत. रोख रुपये 5,55,000 एक भव्य राशी, भव्य रक्कम आणि दुसरा क्रमांक शहरी गट. शहरी गट या वर्षी या स्पर्धेमध्ये शहरी गटामध्ये विजेत्या टीमला 11 लाख रुपयाचं पारितोषिक होतं आणि उपविजेत्या टीमला 5,55,000 रुपयाचं पारितोषिक होतं. संघाचं नाव आहे आदित्य 11. हा संघ उपविजेता ठरलाय या शहरी गटातून आणि या आदित्य 11 टीमचा सन्मान इथे केला जाईल. आकाश चिंदारिया, फिरोज, सर्व खेळाडू आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. सिकंदर
आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. पुरस्कार आहे द्वितीय पारितोषिक ग्रामीण गट, रोख रुपये 3,55,000 आणि आकर्षक भव्यदिव्य चषक. सोनारपाड्याचे संदीप म्हात्रे साहेब, सोनारपाड्याचे मुकेश पाटील साहेब आणि सोनारपाड्याचेच केशव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. सोनारपाड्याचे सर्व मान्यवरांना विनंती करतो की संदीप म्हात्रे साहेब, मुकेश पाटील साहेब आणि केशव पाटील साहेबांना व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या तिघांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. द्वितीय क्रमांक ग्रामीण गट. चला तर द्वितीय पारितोषिक देऊया. ग्रामीण गटातलं 3,55,000 रुपये रोख पारितोषिक, आकर्षक स्वर्गीय रतनबुवा पाटील ट्रॉफी आणि संघाचं नाव आहे ओम साई आगासन. उपविजेता संघ राहिलाय या स्पर्धेमध्ये ओम साई आगासन, केजू मुंडे आणि ऑल टीममेट्स. आपलं सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक. केजू मुंडे यांनी व्यासपीठावर थांबायचं आहे. बाकी सर्व टीम आणि मान्यवर विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचं मनपूर्वक आभार. यानंतर आपण पुढच्या पुरस्काराकडे वळूया. हार्ड लक आगासन टीम. आणि पुढचा पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाज 40+. पण त्यासाठी अगोदर मी परत पाहुण्यांना इन्व्हाइट करतो आहे. राजू बनसोडे साहेब, रोहित भोईर साहेब आणि टायगरचे संतोष पाटील साहेब, आपण व्यासपीठावर या. तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या. उत्कृष्ट फलंदाज 40+. आणि मी आता 2 खेळाडूंना इन्व्हाइट करतोय, ते दोघांनी आता व्यासपीठावरती यायचं आहे. गोडोली संघाचा प्रदीप आणि त्याचबरोबर मंगेश म्हात्रे, आपण दोघांनी ती ट्रॉफी घेऊन या. येताना प्रदीप पाटील आपली ट्रॉफी येताना घेऊन या आपण. आणि मंगेश म्हात्रेने सुद्धा यायचं आहे व्यासपीठावर. मंगेश या. मंगेश म्हात्रे. तर राजू बनसोडे साहेबांना ती विनंती करीन, आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. आपण आता थोडंसं त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करतो. मगाशी चुकीच्या अपडेटमुळे आम्हाला अशी माहिती मिळाली की तिथे मात्र 5 विकेट होते, पण तिथे 3 विकेट. तुला ऑलरेडी आपण बघतो की बॅट्समनच्या रूपात आम्ही बघितलंय, 50 सुद्धा मारली आहे, पण 3 विकेट्स घेतलेला गोलंदाज आपण बघतोय, उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. नाव आहे मंगेश म्हात्रे. सर जोरदार टाळ्या होत्या मंगेशसाठी. ही चुकीची आम्ही दुरुस्ती केलेली आहे. तो उत्कृष्ट गोलंदाज गोळोली संघाचाच ठरलाय, तो म्हणजेच मंगेश म्हात्रे. आपण ही ट्रॉफी पाहुण्यांना विनंती करूया, आपण ती ट्रॉफी सुपूर्द करायची आहे. बेस्ट बॉलर 40+ संघाचा खेळाडू, गोळोली संघाचा खेळाडू मंगेश म्हात्रे. चला एकदा जोरदार टाळ्या मंगेश म्हात्रे यांच्यासाठी. उत्कृष्ट गोलंदाज गोळोली 40+. आणि यानंतर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला ज्याने अर्धशतक झळकावलं आहे आणि धावा कुठल्या त्या 82. या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज गोळवली 40+ संघाचाच आहे आणि तो खेळाडू आहे प्रदीप पाटील, ज्याने 82 धावांची खेळी, एक अर्धशतक देखील या स्पर्धेमध्ये वेगवान अर्धशतक ठोकलंय.
ठरलेले आहेत उत्कृष्ट फलंदाज. आणि मान्यवरांचे आभार. यानंतर आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. पूल आहे तो म्हणजेच कल्याण, रायगड, भिवंडी, बदलापूर आणि उत्कृष्ट फलंदाज. त्यासाठी मी सन्माननीय सोनारपाड्याचे दशरथ म्हात्रे साहेब आपणास विनंती करतो, आपण व्यासपीठावर या. शिडोनचे भरत पाटील साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि संदपचे प्रवीण पाटील साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार देत आहोत. गट आहे ठाणे, रायगड, भिवंडी आणि बदलापूर या पूलमधला उत्कृष्ट फलंदाज. सगळे मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. ठाणे, रायगड, भिवंडी गट. त्याचबरोबर काशीकर साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. शाखाध्यक्ष काशीकर साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर या. या काशीकर साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये देऊया उत्कृष्ट फलंदाजाचा किताब, तो मान. ठाणे, रायगड, भिवंडी गट. हा सूर्य रात्री देखील चमकतो. टीमचं नाव आहे गोरसई ब. खेळाडूचं नाव आहे सूरज केने, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा केल्या 72. तर दावींची खेळी या स्पर्धेमध्ये केली. उत्कृष्ट फलंदाज ठरला आहे कल्याण, रायगड, भिवंडी, बदलापूर या पूलमध्ये. आणि तो आपण पुरस्कार देत आहोत या खेळाडूला. अभिनंदन. सूरज केने चमकलाय हा खेळाडू. अभिनंदन. गोरसई ब या संघासाठी तो खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय. मान्यवरांचा आभार, विजेत्यांचं अभिनंदन. यानंतर आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. उत्कृष्ट फलंदाज शहरी गट. मी विनंती करतो सन्माननीय प्रवीण पाटील साहेब नगरसेवक, त्यानंतर दिलीप पाटील साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. माजी सरपंच हेदुटणे, त्यानंतर माजी नगरसेवक राजन मराठे साहेब, तुळशीरामजी चौधरी साहेब आणि प्रशांत परुळेकर साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर या. हा पुढचा पुरस्कार आहे तो म्हणजेच उत्कृष्ट फलंदाज शहरी गट. शहरी गटातला खेळाडू आहे. काय वाटतंय? जो करतो गोलंदाजांवर सर्जिकल स्ट्राईक. नाव आहे त्याचं अमित नाईक. जो नाही कोणाला भीत, नाव त्याचं अमित. प्रवीण 11 खारघर एकटकर गावचा खेळाडू अमित नाईक ठरला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज शहरी गट. 117 धावा त्याने या स्पर्धेमध्ये केलेल्या आहेत. अभिनंदन. साहेब आपण थांबा. तुळशीरामजी चौधरी आपण सुद्धा थांबायचं आहे. आपण आता देत आहोत यानंतर 40+ या पूलमध्ये मालिका वीरचा पुरस्कार. राजन मराठे साहेब, तुळशीराम चौधरी साहेब आपण प्लीज समोर या. खाली यायचं आहे आपण. मालिकावीर खेळाडू गट 40+, ज्याने या स्पर्धेमध्ये 127 धावा केल्या, 11 विकेट घेतल्या, 1 झेल घेतलाय. नाव आहे अमित गायकर.
स्वप्नातली बाईक जिंकण्याचं काम आज अमित यांनी केलेलं आहे. अमित थांबायचं. अमित आपण थांबा. आम्ही की एंट्रो करतो तुला थोड्याच वेळात. अमित गायकर, एक स्वप्न असतं कोणत्याही खेळाडूचं ज्यावेळेला आपण यंग असतो, परंतु मी नेहमीच म्हणत असतो जुनं ते सोनं. क्रिकेट आपल्यातलं कधी संपत नाही आणि ते संपू देखील देऊ नका. ज्या पद्धतीने खेळलात, आज मालिकावरची बाईक जिंकले, काय भावना आहेत या क्रीडा नगरीबद्दल, या स्पर्धेबद्दल, आणि बाईक जिंकली त्याबद्दल या विजयाचं श्रेय आणि या खऱ्या अर्थाने ट्रॉफीचं श्रेय, मालिकावर भेटण्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? सगळ्यात प्रथम तर आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. आणि प्रथमच मला ही बाईक मिळते. रेग्युलरमध्ये खेळलो एवढा पण कधी मिळाली नाही, त्याबद्दल आयोजकांचे आणि माझ्या टीमचे धन्यवाद. तसेच जेव्हा आम्हाला इथे एंट्री मिळाली तेव्हा विक्रम शेलार खंबालपाडा यांनी सांगितलं मला की तुम्ही फायनलमध्ये जाल आणि पिंट्या जोशी नवापाडा की तुला बाईक मिळेल असं कन्फर्म बोललेलं मला, आणि ते केलं मी. आणि माझ्या टीमचेही धन्यवाद, कारण की त्यांचा सपोर्ट होता मला आणि घरचेही खूप सपोर्ट करतात, त्यांचेही अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. नक्कीच पिंट्या जोशीचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. विक्रम शेलार यांनी सांगितलं होतं की यालाच बाईक मिळेल, आणि हो, अभिनंदन आहे. आता तुम्हाला ती बाईकची की हँडओव्हर केली जाईल. आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब, तुळशीरामजी चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये ती बाईकची की हँडओव्हर केली जाते अमित गायकर याला. एकदा जोरदार टाळ्या अमित साठी. खेळाडूचं अभिनंदन. यानंतर आपण अजून एका बाईक कडे वळणार आहोत. बाईकवर विराजमान व्हा अमित. बाईकवर बसायचं आहे आपल्याला. तुमचं एक फोटो सेशन तिथे होईल, कारण तुम्ही खूप चांगले खेळले त्या स्पर्धेमध्ये. पहिली बाईक त्याच्यावर विराजमान व्हा. आपलं फोटो सेशन होईल तिथे. कॅमेरामॅन फोकस करा. अमितला ती बाईक मिळाली आहे. येस, अभिनंदन अमित. वेल प्लेड. एकदा जोरदार टाळ्या अमित साठी. यानंतर आपण अजून एका बाईक कडे वळणार आहोत. मालिकावीरचाच पुरस्कार आहे. कल्याण, रायगड, भिवंडी, बदलापूर या पूलमध्ये. त्यासाठी मी सन्मान्य विजयजी रतन पाटील आणि त्याचबरोबर साहिल विनायक पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. दादा खाली आपण. विजय दादा आपण या ना पहिले खाली या. विकी दादा आपण सुद्धा या. आणि पूल आहे कल्याण, रायगड, भिवंडी, बदलापूर, मालिका वीर हे पारितोषिक आहे स्पर्धेमध्ये. कल्याण, रायगड हा विभाग आहे. मालिकावीराचा पुरस्कार दिला जाईल, आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ज्याच्या नावावर आहेत त्याला मालिकावीराची बाईक आपण देतोय. या गटामध्ये देखील खेळाडूचं नाव काय वाटतंय, कोण असेल? खेळाडू आहे मनीष पाटील, ज्याने 82 धावा केल्या. टेंबिवली टीमचा खेळाडू. भावेश पवार आलेला आहे. मगाशी सांगितले होतं टेंबिवली आणि गोरसेचे संबंध खूप चांगले आहेत क्रिकेटच्या माध्यमातून, आणि भावेश पवार ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आलेला आहे. मनीष पाटील ठरला या स्पर्धेमध्ये मालिका वीर. 82 धावांची खेळी त्यांनी या स्पर्धेमध्ये साकारली आहे. मनीष पाटीलच्या बिहाफ मध्ये भावेश पवार त्याचा पारितोषिक स्वीकारतो आहे. त्यासाठी सुद्धा आपण बघतोय की बाईक आहे ती म्हणजेच मालिकावीरासाठी. यानंतर अजून एका पुरस्काराने आपण पुढे वळत आहोत. धन्यवाद, मान्यवरांचे आभार. यानंतर मालिकावीर पुरस्कार ते सुद्धा बाईक आहे, शहरी गट, आणि त्यासाठी मी विनंती करतो आदित्य प्रमोद पाटील आणि सौ सिद्धी आदित्य पाटील आपण यायचं आहे. आदित्य आपण खाली यायचं आहे.
आणि सौ सिद्धी आदित्य पाटील या दोघांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्काराचा दिनावर आहोत. मालिकावीर आणि बघायचं आता मात्र या खेळाडूचं नाव इथे मात्र जाहीर केलं जाईल ज्याने मात्र स्पर्धेमध्ये मालिकावीरचा पुरस्कार पटकावलाय. शहरी गट. काय वाटतंय शहरी गट, क्या लगता है आपको ऑल इंडिया ओपन टीम से? कोणी लेफ्टी दाखवतंय, कोणी राईटी दाखवतंय. बुलेट गाडी आहे, रॉयल इनफिल्ड. आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर सरकार, जगत सरकार ठरला या स्पर्धेचा मालिकावीर खेळाडू शहरी गट. सरकार आउटस्टैंडिंग टूर्नामेंट है और मैं बहुत खुश हुआ हूँ और मैं ये भी बताना चाहूँगा कि मैं मतलब जब तक क्रिकेट खेलूंगा तो ये टूर्नामेंट कभी मिस नहीं करूँगा. अगले साल सबसे पहले इस प्रतियोगिता में आप आओगे? डेफिनेटली, मतलब जितना दिन क्रिकेट खेलूंगा तो डेफिनेटली ये टूर्नामेंट खेलने वाला हूँ. यस, या प्रॉमिस सह आता ही बुलेटची चाबी तर आपण दिलेली आहे. आता जगत सरकार त्या बुलेटवर स्वार होईल. बुलेट राजा ठरलाय जगत सरकार, प्रिन्स ऑफ तारकेश्वर. वेस्ट बेंगॉल तारकेश्वरचा प्रिन्स जगत सरकार या स्पर्धेमध्ये मालिकावीर हा खेळाडू ठरलेला आहे. आणि आता जगत सरकार त्या गाडीवर विराजमान झालेला आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची गाडी जिंकण्याचा विक्रम जगत सरकारने केलाय. आणि आपल्या स्क्रीनवर हा आहे प्रिन्स ऑफ तारकेश्वर. तारकेश्वर वेस्ट बेंगॉलचा राजा जगत सरकार. एकदा जोरदार टाळ्या याच्यासाठी. बुलेटच्या पुरस्कर्त्यांचं सुद्धा आम्ही आभारी ते व्यक्त करत आहोत. दादांचे अत्यंत जवळचे मित्र म्हणजेच प्रतीक सोमय्या साहेब, त्यांचा आम्ही आभारी ते व्यक्त करतो. त्यांनी मात्र ही बुलेट पुरस्कृत केली होती. त्यानंतर अजून एक ॲक्टिवा त्यांनी पुरस्कृत केली, आपण त्याच्याकडे आता वळत आहोत. म्हणजेच काय, उत्कृष्ट गोलंदाज ग्रामीण गट जिथे आपण बघत आहोत होंडा ॲक्टिवा 5G, ती सुद्धा प्रतीक सोमय्या साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे. आणि ती देण्यासाठी, ते पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो सौ योगिता प्रमोद पाटील, सौ वंदना विजय पाटील, सौ सुवर्णा विनोद पाटील आणि त्याचबरोबर सपना विकी पाटील. आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि त्याचबरोबर प्रेमाताई खरबे यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा ताई व्यासपीठावर या. या सर्व फॅमिली मेंबर्सच्या शुभ हस्ते आपण हा पुढचा पुरस्कार देत आहोत. होंडा ॲक्टिवा 5G, जसा मी मगाशी उल्लेख केला, राजूदादांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून आम्हाला हा पुरस्कार दरवर्षी बघायला मिळतो. होंडा ॲक्टिवा ती प्रतीकजी सोमय्यांनी पुरस्कृत केलेली आहे. आणि पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज ग्रामीण गट. काय वाटतंय कुठला संघ आहे उत्कृष्ट गोलंदाज किताब मानकरी? आपण या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये खेळलेले संघ फायनल पर्यंत सगळ्या गोष्टी काउंट केलेल्या आहेत आणि त्याच्यातूनच हे बक्षीस इथे देतोय. खेळाडूचं नाव आहे, त्याच्या अगोदर गावाचं नाव आहे मोठी देसाई. खेळाडूचं नाव आहे संदेश मात्रे. त्याने विकेट घेतल्यात 12. त्याचबरोबर ही आकर्षक अशी ट्रॉफी उत्कृष्ट गोलंदाजाचा हा किताब दिला जातोय.
होंडा ऍक्टिवाची एक चाबी तुमच्या हातात आता इथे सुपूर्द केली जाईल. संदेश आपण थांबायचंय. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, ताई वहिनी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण स्थानापन्न व्हा. संदेश या इथे. संदेश ओमसाई आगासनसाठी 12 वर्षाचं तप होतं. मोठी देसाईसाठी 21 वर्ष लागले ज्यावेळेला तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि त्यातल्या त्यात तू या स्पर्धेमध्ये एक फायपर कंप्लीट केला. सगळ्यात जास्त विकेट तुझ्या नावावर आहेत, 12 विकेट तू घेतल्यात. काय म्हणशील, काय भावना आहेत आणि त्यातल्या त्यात 21 वर्षानंतर आज एक होंडा ऍक्टिवा देखील तुम्हाला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. 21 वर्षानंतर पहिला आम्ही फाईट पण केलेली, चौथ्या राऊंडला गेलो तर हारायचो, 4 मॅचेस झालेले. आणि आज ही बाईक उत्कृष्ट गोलंदाजाची तुला मिळते. याच्यामध्ये टीमचा किती सपोर्ट होता, त्यांच्याबद्दल देखील काय म्हणणार आहेस? टीमचा तर परफॉर्मन्स 100% होता. जर आज आम्ही टॉप 4ला पोहोचलो असतो तर कदाचित मला गाडी भेटली नसती. नक्कीच अभिनंदन. 21 वर्षाची तपश्चर्या संपलेली आहे. टीमचा खूप चांगला सपोर्ट होता आणि हा ठरलाय या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज संदेश म्हात्रे. ऍक्टिवावर आता आपल्याला विराजमान व्हायचंय. त्या ऍक्टिवाची चावी तुम्हाला देण्यात आलेली आहे. बँड थोडंसं थांबवायचं आहे. गोळवली संघ थांबा प्लीज. नंतर जल्लोष करणारच आहोत, अजून पारितोषिक द्यायचे आहेत. बँड पथक थांबवायचं आहे प्लीज. धन्यवाद. थोडा वेळ फक्त तुमचा मी घेतोय. अभिनंदन. मोठी देसाईचा संदेश मात्र ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. पुढील विजेता खेळाडूचा सन्मान इथे केला जाईल. यानंतर आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. पुन्हा एकदा होंडा ऍक्टिवा 5G. पुन्हा एकदा मी प्रतीकजी सोमय्या साहेबांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. ही बाईक आम्हाला स्पॉन्सर केली त्याबद्दल. बक्षीस आहे उत्कृष्ट फलंदाज ग्रामीण गट. विनंती करतो मी सन्माननीय सुरेशजी सोनी साहेब आणि सोनारपाड्याचे जयेश पाटील साहेब आपण व्यासपीठावर या. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही हा पुरस्कार तिथे देणार आहोत. पुष्पदीप ज्वेलर्सचे सुरेशजी सोनी यांच्या माध्यमातून बघितलं की प्रत्येक सामन्याच्या पुरस्कारासाठी आपण की सिल्वर कॉईन आणि त्याचबरोबर दत्ता माळेकर साहेबांना विनंती करतो की आपण सुद्धा यायचं आहे. दत्ता माळेकर साहेब आपण सुद्धा या. आपल्या सुद्धा उपस्थितीमध्ये त्यांच्या आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार इथे देत आहोत. उत्कृष्ट फलंदाज होंडा ऍक्टिवा बाईक आणि आकर्षक भव्यदिव्य चषक. कोणी गेस करू शकेल की या पूलमध्ये हा कुठला असा खेळाडू आहे ज्याला होंडा ऍक्टिवाची 5G गाडी मिळाली आहे? एनीवन गेसेस? जरा जोरदार आवाज येऊ द्या. स्पर्धेमध्ये खोऱ्याने अक्षरशः 118 धावा कुठल्या आहेत? गावाचं नाव आहे वाकळण आणि ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव आहे जीत भोईर. मध्ये आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे केला जातोय. यानंतर आपण एक सन्मान करणार आहोत. त्यांचा मधुर आवाज ऐकल्यानंतर तुम्हाला देखील डायबिटीज होऊ शकते असा कर्जतचा गोड आवाज म्हणजे समीर सोमणे सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. चला तर सन्मान करूया या कर्जतच्या गोड आवाजाचा धनी समीर सोमणे सर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रमोदजी रतन पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये इथे केला जातो. विजयजी रतन पाटील साहेब, विनोदजी रतन पाटील साहेब आणि रमेशजी रतन पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. मित्र हो, त्यानंतरचा एक महत्वाचा सन्मान असा आहे. आमच्यातीलच एक समालोचक मित्र टेनिस क्रिकेटचं समालोचन करता करता IPL गाठतो, प्रो कबड्डी करतो, अल्टिमेट खो खो करतो आणि त्यातल्या त्यात कुणाल भाऊ या स्पर्धेत जी कॉमेंट्री ऐकली
11 वर्ष आम्ही एकत्र कॉमेंट्री करतोय, परंतु सगळ्यात बेस्ट कॉमेंट्री या स्पर्धेमध्ये कुणाल दाते यांची ऐकायला मिळाली. आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मिस्टर IPL कुणाल दाते यांच्यासाठी. काय जबरदस्त समालोचन या स्पर्धेमध्ये ज्यांनी केलेलं आहे. राजू दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. कुणाल दाते यांचा, विनोद दादा, विजय दादा, अगदी रमेश दादा देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जबरदस्त समालोचनासाठी कुणालजी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर मी आमचा आवाज ज्यांची काळजी घेते आमच्या आवाजाची असे आमचे मागचे 13 वर्षापासूनचे आमचे मित्र आमचे DJ हंसचे चंद्रकांत फुटाणे आपणास विनंती करतो की आपण यायचं आहे. त्यानंतर अजिंक्य जाधव आपण सुद्धा येऊन थांबायचं आहे. तुतारी वादक गुरवबंधू यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. आणि या पंच इथे सज्ज आहेत. पंचांचा सन्मान इथे आपण करूया. सर्वप्रथम वन ऑफ द ग्रेट अँड लिजेंडरी अंपायर सतीशजी कुरूप आपण पुढे यायचं आहे. गोरेगावचे आहेत आणि मागचे कित्येक दिवस डोंबिवलीमध्ये वास्तव्यास आहेत कारण डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट आहे. पंच सतीशजी कुरूप यांचा सन्मान इथे संपन्न होईल. अत्यंत अनुभवी पंच आणि हे खूप मोठं भाग्य आहे की आपण बघतोय की आज मागची 2 वर्ष सलग त्या स्पर्धेमध्ये ॲज अ अंपायर म्हणून इथे काम पाहत आहेत. सतीशजी कुरूप आपले आम्ही मनपूर्वक आभारी ते व्यक्त करत आहोत. या स्पर्धेमध्ये खूप चांगली दर्जेदार पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली आहे, त्याबद्दल त्यांचे मी आभारी ते व्यक्त करत आहोत. यानंतर JP म्हणजेच जय पवार यांना विनंती करतो की आपण पुढे या. काय निर्णय दिलेत या स्पर्धेमध्ये. JP यांनी मन जिंकलेले आहे. जय पवार सरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. अभिनंदन. अभिनंदन जय पवार पॅनल. JP भरपूर पंच तुमच्या देखरेखीखाली काम करतायत आणि खऱ्या अर्थाने तुम्ही ही स्पर्धा गाजवलीत, खूप चांगली अंपायरिंग केली, त्याबद्दल नक्कीच तुमचं मनपूर्वक आभार. यानंतर हेमंत शेट्टी यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा यायचंय. अजून एक आमचे पंच. आज सादिक राजापूरकरला लवकर घरी जावं लागलं पण आपण 3 पंचांचा इथे सन्मान इथे करतो आहे, तो स्वीकारायचा आहे. हेमंत शेट्टी शहापूरचे आहेत आणि खूप चांगली भूमिका यांनी सुद्धा पार पाडली. विनंती आहे बँड पथक, ब्रास बँड मोजकीच पारितोषिक आहेत फक्त, जरा प्लीज सहकार्य करा. गोळवली संघ अमित गायकर मोजकीच पारितोषिक आहेत, थोडंसं सहकार्य करा प्लीज. यानंतर अजिंक्य जाधव यांचा सन्मान इथे संपन्न होणार आहे. जे सन्मानित होतोय म्हणजेच अजिंक्य जाधव यांचा. यानंतर पुढचा सन्मान आम्ही ते करत आहोत ज्याने प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं आपल्या गाण्याने आणि मागची 13 वर्ष अप्रतिम माझी साथ देतोय माझा मित्र. या आपण सन्मान करूया आपल्याच काटई गावचा DJ हंस म्हणजेच काय चंद्रकांत फुटाणे. अभिनंदन चंदूदादा. अप्रतिम आवाजाची काळजी, जो आवाज, जो इको, ज्या घोषणा, ज्या शिवगर्जना झाल्या आणि हे मैदान अक्षरशः दुमदुमून सोडलं. DJ हंस चंदू फुटाणे दादांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. आपलं मनपूर्वक आभार. यानंतर तुतारी वादक गुरवबंधू आपण यायचं आहे. मागच्या कित्येक वर्षापासून या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा पाहुण्यांचं आगमन, पारितोषिक वितरण समारंभ आणि महाराष्ट्री परंपरा जोपासत असताना आपण बघतोय गुरवबंधू तुतारी वादक आणि तुझं त्यांचा आपण बघतोय ते सन्मानित होत असताना. यानंतर आमचे गुणसंख्यक लेखक अशोक पाटील आपण यायचंय. फडकेपाड्याचेच आहेत अशोक पाटील. 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेमध्ये ऑफिशियल स्कोरर म्हणून ते काम पाहतात मागचे कित्येक वर्ष, पण यावर्षी हा प्रथमच विश्वास ठेवला अशोक पाटील यांच्यावर. त्यांना आपण बघितलं या ठिकाणी आपण इन्व्हाइट केला जर स्कोरर म्हणून, तर अशोक पाटील यांचा सन्मान इथे आपण करणार आहोत व्यासपीठावर सर्व पाटील कुटुंब यांच्या शुभ हस्ते. अभिनंदन अशोक. एक खूप मोठी जबाबदारी होती. 13 दिवस आपण बघितलं की सातत्याने अप्रतिम स्कोरिंग या स्पर्धेमध्ये केली, त्याबद्दल अशोक पाटील यांचे आभार. यानंतर आमचे आचारी ज्यांच्या हातनं आम्ही खूप चांगलं खाल्लं पिल्लं
चहा प्यालो, नाश्ता केला, जेवण केलं, असे आमचे सोमनाथ चौधरी आणि रघुनाथ पाटील आपण यायचं आहे प्लीज. या दादा. रघुनाथजी पाटील, सोमनाथ चौधरी यांचा सन्मान इथे केला जातोय. अप्रतिम रुचकर जेवणाची मेजवानी खमंग ज्यांच्या वतीने देण्यात आली असे रघुनाथ पाटील आणि सोमनाथ चौधरी यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय पाटील कुटुंबाच्या वतीने. यानंतर 70-70 भूपेश कराळे आपणास विनंती करतो का आपण व्यासपीठावर या. 70-70 भूपेश कराळे आपणास विनंती आहे की आपण ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर आमचे फोटोग्राफर, कहाणी फोटोग्राफर आपण व्यासपीठावर या प्लीज. आपला सुद्धा सन्मानित होणार आहे. 70-70 स्पोर्ट्सचा सन्मान होतोय मित्रांनो. आतापर्यंत ही स्पर्धा 97 लाख प्रेक्षकांनी पाहिली आहे. हा रेकॉर्ड आहे. सर्वात जास्त पाहिली जाणारी स्पर्धा भारतातली आणि भूपेश कराळेने ते टेलिकास्ट केलं आणि त्याचा सन्मान 70-70चा सन्मान राजू दादांच्या उपस्थितीमध्ये इथे पार पाडला जातोय. धन्यवाद. यानंतर आमच्या फोटोग्राफरचा सन्मानित होणार आहे. कहाणी फोटोग्राफर आपण या. आपण यायचं आहे पुढे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. आणि त्यानंतर अजून एक सन्मानित होणार आहे. यानंतर अमोल स्पोर्ट्स फोटोग्राफर आपण यायचं आहे व्यासपीठावर. काय फोटो काढलेत अमोलने. ज्या वेळेला मैदानामध्ये खेळाडू खेळत होते त्यांनी चौकार षटकार मारले. त्याच्यानंतर त्यांचे हावभाव त्याच्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये त्याने टिपल्याने खऱ्या अर्थाने ते प्रचंड व्हायरल देखील झाले. असा अमोल याचा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सन्मान करूया. यानंतर लाईट अँड शेड्स संदीपजी वेंगुलेकर यांच्या टीम मधून विकी यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. विकीने भरपूर मेहनत याच्यासाठी सगळ्या तामझामासाठी घेतलेली आहे. प्रत्येक वेळेला विकीला बोलावं लागलं नाही या स्पर्धेमध्ये. सगळी कामं एकदम चोख केली. लाईट अँड शेड देवसर देखील इथे उपस्थित होत आहेत. विकी देखील इथे उपस्थित होत आहेत आणि एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात लाईट अँड शेड संदीप वेंगुर्लेकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचा सन्मान इथे होतोय. नंतर आपण अजून एक 2 सन्मान अजून करणार आहोत या ठिकाणी. व्यासपीठावर विनंती करतो आणि आमंत्रित करतो ड्रीम मेकर डान्स अकॅडमी श्याम पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. यांच्या सर्व कलाकारांनी आम्हाला अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. खूप सुंदर असं नृत्य सादर केलं. दरवर्षी या स्पर्धेमध्ये ही कामगिरी चोख बजावतात. ड्रीम मेकर डान्स अकॅडमी डोंबिवली श्याम पाटील यांचा सन्मानित होत असताना व्यासपीठावर आयोजकांच्या शुभ हस्ते. अभिनंदन श्याम पाटील सर. आणि यानंतर अजून एक महत्त्वाचा सन्मान दादा आपण इथे करत आहोत. मला आठवतं की 2019 सालच्या वेळेला संजय पोती साहेबांबरोबर ही व्यक्ती इथे आली होती आणि असं भव्यदिव्य आयोजन बघून मनामध्ये इच्छा होती की हा एखादा 1 वर्ष तरी हा इव्हेंट करायला मिळावा. अशा अल्टिमेट इव्हेंट मेकर्सच्या पल्लवी नायर यांचा सन्मान इथे होणार आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. अक्षाली आणि पल्लवी नायर यांचा इथे सन्मान केला जातोय. अल्टिमेट इव्हेंट मेकर वी क्रिएट यू सेलिब्रेट. आणि सगळ्यांनी ही स्पर्धा सेलिब्रेट केली आहे. या दोघींसाठी मी एवढंच म्हणेन, नदीसारखी वाट काढीन, वादळासारखी झुंज देईन, झाडासारखी उंच वाढेन, काट्यातूनही फुलून जाईन, परंतु मी माझं यश पाहीन. आणि या स्पर्धेचं यश या सगळ्यांनी पाहिलं. अशा अल्टिमेट इव्हेंट मेकरच्या पल्लवी नायर आणि अक्षाली यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर राजू दादा यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद पल्लवीजी अँड अक्षाली. यावर्षी आपण एक ठणठणीत खेळपट्टी बघितली. 13 दिवस आपण बघितल्या. खेळपट्टीला अजिबात तडा गेलेला नाही आहे. त्याबद्दल आमच्या क्युरेटरचा आपण सुद्धा इथे सन्मानित करूया. आकाश भोईर गेसरची आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर या. संदीप फुटाणे आणि आमचे मामा ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. सँडी फुटाणे आणि त्याचबरोबर राज पाटील आपण यायचं आहे. खूप चांगली रोलिंग केली राजने. आधी काम ते पूर्ण केलं ते म्हणजेच आकाश भोईर आणि सँडीने खूप चांगली विकेट बनवली आणि त्याच्यानंतर रोलिंग जी केली तीच राज पाटीलने.
मामा आपण व्यासपीठावर या प्लीज मामा. मामा आपण देखील या. राज पाटील आपलं अभिनंदन. आजारी असताना देखील सकाळी 10 वाजल्यापासून पिच रोलिंग मध्ये राज पाटील यांची भूमिका होती. रात्री मध्यरात्री 3 वाजल्यापासून ज्यावेळेला खेळपट्टीवर खेळ थांबायचा त्यावेळेला संदीप फुटाणे यांची भूमिका होती. आकाश भोईर यांचं कौतुक झालं पाहिजे ज्यांनी ही खेळपट्टी बनवली. हे सर गाव आकाश भोईर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मामा आपण या आपल्याला एक विशेष सन्मान इथे केला जाईल. हो निश्चितच. कुणाला आपण बघतोय की आपण जेव्हा ग्राउंडवर येतो त्याच्या आधीच हे व्यक्तिमत्व उपस्थित असतं आणि जी काही डागडुजी आहे किंवा जे काही गोष्टी हव्या आहेत आपल्या कमिटीला त्या तंतोतंत आमच्यापर्यंत पोहोचणारे असे मामा आणि त्यांची पूर्ण टीम. जरा जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊ द्या. शेवटच्या टप्प्यापर्यंत न थकता न दमता अप्रतिम कामगिरी पार पाडली या सर्वांनी. या सर्वांचं विशेष कौतुक या स्पर्धेच्या आयोजकांकडून. सर्वांचे मनपूर्वक आभार. पाटील कुटुंबाच्या वतीने त्याचबरोबर आयोजकांच्या वतीने जर चुकून माकून जर कोणाचे सन्मान राहिले असतील तर दिलगिरी व्यक्त करून पुढच्या प्राईजकडे आम्ही वळत आहोत. पुढचा पुरस्कार आहे प्रथम पारितोषिक शहरी गट. सन्माननीय सुभाष पाटील साहेब, अशोक पाटील साहेब आणि जस्टिन जोश साहेब. मी तिघांना विनंती करतो की आपण प्लीज व्यासपीठावर या. पहिला क्रमांक शहरी गट तब्बल 11 लाखाचं पारितोषिक आहे आणि सन्माननीय सुभाष पाटील साहेब, अशोक पाटील साहेब आणि जस्टिन जोश साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. हरीश जोशी साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर या. आणि अशोक पाटील साहेब आपण देखील या. प्रथम पारितोषिक शहरी गट मागील हंगाम देखील याच टीमने गाजवला. हा 21वा हंगाम देखील याच टीमने गाजवला. खारघरचे नगरसेवक प्रवीण पाटील साहेब यांचा संघ प्रवीण 11 खारघर ठरलाय या स्पर्धेतला अंतिम विजेता संघ. अभिनंदन. 11 लाख रुपयाचं पारितोषिक. या स्पर्धेमध्ये 4 वर्ष मास्टर माइंड सन्नी पाटील यांनी देखील हा संघ पुरस्कृत केला होता. आणि आपण पाहतोय मागील 2 हंगाम ज्या टीमने गाजवलेले आहेत तो संघ आहे प्रवीण 11 खारघर. खारघरचे नगरसेवक सन्माननीय प्रवीणजी पाटील यांचा संघ आहे. वेल प्लेड. योगेश किती वर्ष ही स्पर्धा खेळलेला आहेस? किती वेळेला ही ट्रॉफी हातात आली आहे? किती वेळेला या ट्रॉफीने हुलकावणी दिलेली आहे? आणि मला तर हेही माहिती आहे की तुझी सुरुवातच मला वाटते या ट्रॉफीच्या माध्यमातून झाली. तुझ्या करिअरची खुल्या गटामध्ये खेळण्याची महाडमधून इथे येत असताना तू अनेक वेळा ही स्पर्धा गाजवली. काय म्हणशील? मी ही स्पर्धा 2009 पासून खेळतोय आणि मला असं वाटतं मी 12 वेळा तरी जिंकलो असेल.
आणि त्यातल्या त्यात जो एक्झिबिशन सामना होता त्याच्यामध्ये तू जो षटकार मारला त्यावेळेला ज्या वेळेला आपण भावेश पवारला तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी अनाऊन्समेंट करत होतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याही पुरस्काराच्या रेसमध्ये तू होता आणि तू स्वतः अनाऊन्समेंट केली की हा पुरस्कार भावेशला द्यायचा आहे. ही खेळाडू वृत्ती कुठून येते? हे जे सिनियर्सकडे कडे बघून खेळायला शिकलोय. आमचे अफजलभाई असतील, संदेश पार्टे असतील, सँडी जगताप असेल, यांच्याकडूनच हे आलंय. कारण ज्यावेळी आम्ही खेळायचो तेव्हा नवीन खेळायला शिकलेलो असताना थोडं जास्त गरम रक्त होतं. त्यावेळी खूप सारे प्लेयर्स आमच्यासमोर येऊन टी शर्ट वगैरे काढायचे. तेव्हा मी पण अफजलभाईंना किंवा सिनियर्स प्लेयरला बोललो होतो की आम्हाला पण म्हणजे असं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की डिंगडॉंग संघाचं हे कल्चर नाही आहे की टी शर्ट काढून नाचणं किंवा हे काढून नाचणं. तेव्हापासून टेनिस क्रिकेटमध्ये कधी कुणाबरोबर जिंकलो तरी टी शर्ट वगैरे कधी काढले नाहीत. चला अभिनंदन आहे. वेल प्लेड. फायटर जेट योगेश पेनकर हा होता टीमचा कॅप्टन. अभिनंदन प्रवीणजी पाटील खारघरचे हे नगरसेवक. सनी पाटील यांचंही कौतुक करायला पाहिजे. मास्टर माइंड आहेत या टीमच्या मागे, ते सातत्याने उभे राहिलेत गेले कित्येक वर्ष. या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून 4 वेळा तर आज संघ सनी पाटील यांच्या नावाने देखील या स्पर्धेमध्ये केला. चला तर आता पुढचा सन्मान इथे करणार आहोत. मित्रांनो, ज्या वेळेला 20वे पर्व या क्रीडांगणामध्ये आपल्याला खेळवायचं होतं, भरपूर वेळेला चर्चा झाली की ग्राउंड कुठलं निवडायचं. मग काय हेतुटणे गावचे सरपंच पुढे आले. कार्यसम्राट सरपंच म्हणून त्यांची ओळख तर संपूर्ण जगाला कल्याण डोंबिवलीला आहे आणि त्याचमुळे मनसेचे शहर संघटक म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख आहे समाजकार्यामध्ये. असे तकदीर काळन आणि त्यांची संपूर्ण टीम, त्याच्यामध्ये दिगंबर काळन, इंद्रजित काळन, अंकलेश काळन, या सगळ्यांचा सन्मान, देवा भंडारी, या सगळ्यांचा सन्मान इथे केला जातोय. मी विनंती करेन, हे ग्राउंडचं जे निर्माण करण्यात आलं, या निर्माणामध्ये जर सगळ्यात महत्वाची भूमिका कोणी निभावली असेल तर ही मंडळी आहेत. या मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप खूप धन्यवाद तकदीरजी काळन सर. तुम्ही नेहमीच जी सहकार्याची भूमिका दाखवली या स्पर्धेच्या माध्यमातून, दिगंबर काळन, अंकलेश काळन, संपूर्ण तुमची फौज, भंडारी साहेब, अप्रतिम दर्जेदार खेळपट्टी बरोबर हे ग्राउंड, या ग्राउंडची निगा आणि सगळी कामं तुम्ही सगळ्यांनी वाटून घेतली आणि शेवटी ही स्पर्धा संपन्न केली. त्याबद्दल तकदीरजी काळन आणि तुमच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक आभार. यानंतर आम्ही पुढचा सन्मान इथे करू इच्छितो, पण त्या अगोदर आम्ही धन्यवाद इथे व्यक्त करतो कारण ते व्यक्ती इथे उपस्थित नाही आहे. जे आपण हे टॉवर्स बघतो, ज्या टॉवर्सवरनं खूप चांगल्या फ्लड लाईट्स ग्राउंडच्या आतमध्ये सोडण्यात आल्या, ते टॉवर्स उभे करण्यामध्ये पप्पूबाईने आम्हाला खूप चांगली हेल्प केली. त्याबद्दल पप्पूबाईंचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आपण 2 दिवस कालसुद्धा आणि आजसुद्धा आपण हा लेझर लाईटचा शो बघितला, त्याबद्दल आपण एक विशेष सन्मान इथे करूया. वी एफर्ट्स प्रोचे अजय पाटील इथे उपस्थित आहेत. अजय पाटील विनंती करतो, जे आयरेचे आहेत, विनंती करतो अजय पाटील आपण प्लीज व्यासपीठावर यायचं आहे. अजय पाटील, आयरे गाव. 10 मिनिटं शो, जगामधला सगळ्यात मोठा टेनिस क्रिकेट विश्वातला लाईट शो ज्या वेळेला स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये झाला, त्यावेळेला प्रत्येकाचे डोळे विस्पारले गेले आणि खऱ्या अर्थाने अजय पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आयरे गावचे अजय पाटील यांचं, ज्यांच्या माध्यमातून एवढा भव्य दिव्य लाईट शो आपल्या समोर ते घेऊन आले. त्याचबरोबर फायर वर्षे समद भाई, आपण देखील यायचंय बरोबर टायमिंग वर. तुमचा फायरचा शो देखील सुरू राहिला, प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आणि समद भाई आइए, आपका सन्मान यहाँ पर होगा. साऊंड अँड लाईट्स अशी ओळख आहे अजयची. गुड जॉब अजय, थँक्यू सो मच अजय. यानंतर आपण हा पुढचा सन्मान इथे करत आहोत. समद भाई यांचा सन्मान इथे होतोय. एक खूप सुंदर असा फायर शो आपण बघितला, त्यासाठी आपण समद भाईंना आता इथे सन्मानित करत आहोत. समद भाई यांचे सुद्धा मनपूर्वक आभार इथे आम्ही व्यक्त करतो. आता यानंतर वळूया पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने इथे आम्ही इथे दिलगिरी व्यक्त करतो. जर कोणाचं चुकून जर मानसन्मान राहिला असेल तर माफी असावी. आपण वळूया आता पुढच्या पुरस्काराकडे. प्रथम क्रमांक ग्रामीण गट, रोख रुपये 5,55,000 आणि आकर्षक भव्यदिव्य चषक. सन्माननीय माजी नगरसेवक प्रकाश भोईर साहेब, त्याचबरोबर उद्योजक हरीश जोशी साहेब, उद्योजक तुषारजी म्हात्रे साहेब आणि माजी नगरसेवक हर्षद पाटील साहेब. सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी व्यासपीठावर या.
त्याचबरोबर सन्माननीय राजन मराठे साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आता पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक चॅम्पियन संघाला ही ट्रॉफी आणि तब्बल 5,55,000 ही कॅश प्राईज दिली जाईल. त्याचबरोबर सन्माननीय अशोक शेठ पाटील आपण सुद्धा व्यासपीठावर या. अशोक शेठ पाटील आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय संदीप म्हात्रे साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर या प्लीज. मुकेश पाटील साहेब, संदीप म्हात्रे साहेब, दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करतो की आपण प्लीज व्यासपीठावर या. जो जिता वही सिकंदर 21वे पर्व आणि त्या मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या आणि परंपरा लाभलेल्या ट्रॉफीवर नाव कोरलेलं आहे. संपूर्ण टीम वरील मेडल देखील दिले जाणार आहेत सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. संघ आहे आज की रात सोनारपड़ा टीम के नाम. अभिनंदन टीम सोनारपड़ा. 5,55,000 रुपये रोख व आकर्षक स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक देऊन या टीमचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. येस, एका मागोमाग की आपला पहिले आपण मेडल सर्वस्व स्वीकारायचे प्रत्येक खेळाडूने. मेडल स्वीकारा स्वतः प्रत्येकाचे आणि त्यानंतर ट्रॉफीसाठी योगेश पाटील, ती ट्रॉफी आता तुमची आहे. हा स्टेज तुमचा आहे. अभिनंदन तुमचं आहे. टीम सोनारपड़ा चॅम्पियन.
तुम्ही करू शकता. योगेश आपल्याला थांबावं लागेल, आता बोलावं लागेल मित्रा. नाही, आता हा कॅप्टन आहे, हा बोलणार आहे, सगळ्यांनी ऐका. योगेश, पहिली मॅच आपसुकच आपण पाहिलं, ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला त्यानंतर एकत्रित येऊन तुमचा संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळला. एक सामना असं वाटत होतं कुठेतरी फसलाय, वाकड्याचा संघ कुठेतरी तुमच्यावर हावी ठरतोय, अशा परिस्थितीमध्ये तोही सामना तुम्ही शेवटच्या बॉलपर्यंत घेऊन गेले, तोही सामना जिंकला. फायनल मॅच मध्ये असं वाटत होतं की कुठेतरी आगासन संघ तुमच्यावर बाजी मारेल. शेवटच्या ओव्हरमध्ये 12 रन ठेवल्या, तिथूनही तुम्ही पलटवार केला आणि ही स्पर्धा जिंकली. स्वप्न सत्यात उतरलंय, काय भावना आहेत? मी तर संदीप म्हात्रे यांचा आभार मानेन की त्यांनी मला इथे खेळायला संधी दिली. पण मी त्यांच्या ऑफिसला गेलो तेव्हा त्यांनी शब्द दिला की मी तुम्हाला यावर्षी ट्रॉफी तुमच्या घरी ते पोचवीनच, हा शब्द दिला होता मी संदीप म्हात्रे यांना. संदीप म्हात्रे, आता तुम्हाला प्रश्न आहे, हा शब्द त्यांनी दिला होता, फक्त शुभेच्छा द्या तुमच्या सोनारपाडा टीमला. तुम्ही काय म्हणाल, कारण तुम्ही तर अक्षरशः नाचत होते, थिरकत होते, शुभेच्छा कशा द्याल? खूप आनंद वाटतो या स्पर्धा जिंकल्याबद्दल. आमचं एक स्वप्न होतं पुन्हा एकदा रतनबुवा स्मृती चषक आमच्या सोनारपाडा गावात यावं, ही आमची पुढची इच्छा. अभिनंदन तुमचं. यानंतर अमोल पाटील, याच्याशी थोडंसं बोलूया कारण तुम्ही चॅम्पियन राहिलेला आहात. अमोल, आता मगाशी सांगितलं संदीप दादांनी देखील, शेटने देखील, की खूप चांगला तुमचा संघ खेळला, थोडीशी परिस्थिती अडखळत होती, डामाडोल होती, अशाही परिस्थितीवर मात करून तू खूप चांगली बॅटिंग केली. ओव्हरऑल टीमच्या परफॉर्मन्स बद्दल, तुमच्या सर्व खेळाडूंबद्दल, आणि जर संदेश द्यायचा असेल गावासाठी, ज्या प्रेक्षकांनी तुम्हाला साथ दिली, मोठ्या संख्येने प्रचंड गर्दी त्यांनी केली, तर काय म्हणशील? प्रेक्षकांनी तर खरंच खूप साथ दिली. आज शेवटच्या मॅचला पण एवढी पब्लिक आहे आमची, आणि ज्यावेळी संघ संकटात होता त्यावेळी आम्हाला पब्लिकने जो होप दिला, त्याच्यामुळे आम्हाला जी एनर्जी आली, त्यामुळे आम्ही जे क्वार्टर फायनल आणि जे फायनलच्या मॅचेस हारता जिंकलो. त्यामुळे आमच्या गावकऱ्यांचं पण मनापासून थँक्यू बोलतो, आणि वारंवार आम्हाला सपोर्ट करतात त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. खूप खूप धन्यवाद. हा आहे चॅम्पियन संघाचा खेळाडू अमोल पाटील, ज्याने ही स्पर्धा अक्षरशः गाजवली. चला पुढील वुमेनकडे आता वळणार आहोत. आता काय राहिलंय? यानंतर एक सन्मान एक बाकी आहे, त्यानंतर आपण शेवटचा पारितोषिक देणार आहोत. ज्यांनी आमच्या व्यासपीठावर सोफा चेअर्सची खूप चांगली व्यवस्था केली ते खार्डीचे प्रवीण भोईर साहेबांचा सन्मानित होणार आहे. प्रवीण भोईर, आपण प्लीज पुढे या, आपला सन्मानित होईल. खूप चांगले आपण बघितले सोफा सेट तिथे मात्र अरेंज केले गेले, खुर्च्या अरेंज केल्या गेल्या. तो प्रवीण भोईर जे खार्डी त्यांचा सन्मानित होतो आहे. आणि हा सन्मान झाल्यानंतर एक सूचना निश्चित सोनारपाडा संघाच्या सर्व हितचिंतक आणि त्यांच्या समर्थकांसाठी आहे. त्यांनी आम्हाला एक अशी माहिती दिली आहे की सोनारपाडा संघ जे समर्थक आहेत, सपोर्टर, त्यांच्यासाठी सूचना आहे की उद्या संध्याकाळी बरोबर 7 वाजता गावामध्ये या ट्रॉफी सकट मिरवणूक निघणार आहे, तर सर्वांनी वेळेवर उपस्थित राहा अशी माहिती आली आहे. बरोबर संध्याकाळी 7 वाजता ही ट्रॉफीची मिरवणूक तुमच्या गावामध्ये निघणार आहे, उद्या संध्याकाळी 7 वाजता. यानंतर आपण बोलूया आता शेवटच्या पुरस्काराकडे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीराची स्विफ्ट कार आणि आकर्षक चषक. आणि मला असं वाटतं सर्व पाहुणे उपस्थितच आहेत. पुन्हा मी नाव तिथे घेतो. माजी आमदार सन्माननीय रमेशदादा पाटील, माजी आमदार सन्माननीय राजूदादा पाटील, सन्माननीय उद्योजक विजयदादा पाटील, ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोददादा पाटील आणि सन्माननीय विकी रमेश पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण मालिका वीर हा पुरस्कार देणार आहोत. त्यासाठी आपण बघतोय की स्विफ्ट कार जी आपल्या समोर तिथे ठेवण्यात आली आहे आणि त्याचबरोबर एक आकर्षक चषक मालिका वीरासाठी. सगळ्यात मोठा सन्मान, शेवटचा सन्मान. सगळ्या टीम इथे उपस्थित आहेत, गावकरी उपस्थित आहेत, मान्यवर उपस्थित आहेत. मग काय, कोण वाटतंय कोण खेळाडू असेल? एनी गेस? चला आता मी लिस्टच तुमच्या समोर घेऊन येतोय. जितेश पाटील, मोठी देसाई या खेळाडूने या स्पर्धेमध्ये 63 धावा केल्या मित्रांनो. त्यानंतर विराज मुंडे याने या स्पर्धेमध्ये राज केलं, 83 धावा आणि 6 विकेट त्यांनी या स्पर्धेमध्ये घेतल्या. अमोल पाटील यांनी 96 धावा केल्या, सोनारपाड्याचा खेळाडू ज्याचा आपण नुकताच इंटरव्ह्यू इथे कव्हर केला. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचा
शूरवीर, नाव त्याचं जीत भोईर. त्याने 1 विकेट आणि 118 धावा केल्या. मग यापैकी कोण वाटते तुम्हाला, कोण असेल या स्पर्धेमध्ये मालिकावीर खेळाडू? उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. घड्याळात वाजले 4:30 ज्याने या स्पर्धेमध्ये बॅटिंग केली टनाटन. नाव त्याचं केतन. मात्र 144 धावा, 8 विकेट. कल्याण डोंबिवली क्रिकेटची लवकर जमायचं आहे. सर्वांचा एक फोटो इथे होणार आहे हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर. विनंती करतो की लवकरात लवकर जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटेचे सर्व ऑफिशियल कमिटी मेंबर आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या. सदोतीस मालिकावीराच्या बाईक 1 रुपया प्रवेश फी. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. राजू दादांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला. विनोदजी रतन पाटील, संपूर्ण पाटील कुटुंबाने आणि त्याचमुळे केतन म्हात्रेचं परत एक वेळा ते कार जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. चला तर त्याच्याशी थोडासा वार्तालाप आता इथे केला जाईल आणि तिथे जोडले जात आहेत प्रसाद परब सर. केतन प्रेक्षकांना सुद्धा ऐकायचं आहे, इव्हन सगळ्यांना माहिती आहे, पण आम्हाला पुन्हा एकदा ऐकायचं आहे. कारकिर्दीतली कितवी कार? 6वी. या स्पर्धेतली कितवी? 2री. क्या बात आहे. तुझ्या संघामध्ये ऑलरेडी आपण बऱ्याच कार बघितल्या. जितेश पुरी सुद्धा पण या स्पर्धेमध्ये कार जिंकलेली आहे मालिकावीर म्हणून. आज केतन पूर्ण फॅमिली इथे आली, आज पूर्ण परिवार इथे आला आणि परिवार सोबत ही चावी रिसीव्ह करताना, ही ट्रॉफी रिसीव्ह करताना कसं फील करतोयस? सर परिवार बरोबर आहे म्हणून मी एवढ्या परत पोहोचलो, कारण की त्यांचा खूप सपोर्ट असतो. कारण की प्रत्येक टुर्नामेंटला जात असतो तेव्हा ते मला सांगत असतात की चांगला खेळत जा आणि जिथे जिथे टुर्नामेंटला जाईन, टुर्नामेंट जेव्हा मॅच असते त्याच्या पहिले मला कॉल येतात आणि सांगत असतात की आता माझा भाचा असेल तो तर खूप सपोर्ट करतो, कारण की प्रत्येक वेळीस मला कॉल करत असतो आणि माझी आई असेल. केतन थोडासा भाऊक झाला आहे, पण मला असं वाटतं ही प्राऊड मुवमेंट आहे. या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्यांदा म्हणजे दुसरी कार तुझ्या नावावर आणि कारकिर्दीमध्ये 6वी कार. आणि जेव्हा जसं तू उल्लेख केला की फॅमिलीचा सपोर्ट असतो, पण कधी कधी अशा गोष्टी असतात ना की कुठे आपल्याला सॅक्रिफाईस करायला लागतं. सॅक्रिफाईस करायला लागतं काही गोष्टी. जेव्हा तू सॅक्रिफाईस करतो तेव्हा खास करून जसं तू आईचा उल्लेख केला, वडिलांचा उल्लेख केला, अजून असे कोण आहेत जे तुला नेहमी सपोर्ट करतात? सर्व माझे गावकरी असतील आणि फॅन फॉलोइंग असेल आणि निश्चित नाव घेईन दादांचं, कारण की जेव्हा जेव्हा टुर्नामेंटला जातो कारण की ज्या मोठ्या टुर्नामेंट आहेत आपल्याकडे त्या टुर्नामेंटला खेळायला जायच्या पहिले दादांचा मला कॉल असतो आणि दादा मी कुठलाही मेसेज टाकला तर दादा मला रिप्लाय लवकरच देतात. ते बिझी असतात थोडं तरी पण मला मेसेज करतात, तर त्यांचेही धन्यवाद करेन. आणि धन्यवाद करीन कोर कमिटीचं पूर्ण, कारण की जो त्यांचा सपोर्ट आहे पूर्ण काटेकरांचा आणि स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकचे जेवढे पण कोर कमिटीवाले आहेत खूप सपोर्ट असतो त्यांचा पण असा नाही का एकच टुर्नामेंटसाठी. कुठेही मॅचला गेलो
तर त्यांचे कॉल असतातच मला आणि प्रत्येक वेळी सांगत असतात की चांगलं खेळत जा आणि मॅन ऑफ द सिरीज जी मला आता मिळाली आणि त्याच्या पहिली सिरीज मिळाली तेव्हा पण त्यांचा खूप स्वप्न होता. आत्ता तर नाही तर पहिल्याच्या जी मला कार मिळाली तिथं तर खूप स्वप्न होता की ती सिरीज मिळालीच पाहिजे आणि ती गेल्या वर्षी मला मिळाली. आणि आता ही सेकंड जर माझी जी कॅच गेलेली ती कॅच पकडली असती तर अजून मॅचचा काय झाला असता. पण माझे नशीब पण खूप चांगले आहेत आणि खूप नशिबाने साथ दिली आहे म्हणून मला ही गाडी मिळाली. जसं तू उल्लेख केला की सपोर्ट खूप चांगला राहिला, सगळ्यांचा सपोर्ट खूप चांगला मिळाला आहे. पण जेव्हा या स्पर्धेमध्ये खेळतो तू पहिल्या दिवशी मला असं वाटतं एक गोष्ट मेन्शन केली होती की स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धा खेळत असताना खूप दबाव असतो, प्रेशर असतो. आपल्या घरच्या ग्राउंडवर किंवा आपल्या घरच्या क्रिकेट टुर्नामेंटला खेळायचं आहे आणि त्या प्रेशरमध्ये तुझ्याकडनं अपेक्षा करणार, जसं उल्लेख केला की दादांच्या अपेक्षा भरपूर आहे तुझ्यावर, तू बाहेर जेव्हा जातो चांगला परफॉर्म करतो, चांगला खेळ करतो आणि हे आपण चित्र गतवर्षी बघितलं, तुझ्या नावाचे फ्लेक्स तुझे फ्लेक्स आम्हाला इथे बघायला मिळत होते. हे प्रेम जे दरवर्षी प्रत्येक वेळेला तुझ्यावर जे तुझ्यासाठी जे मिळतं आणि आयोजकांचं प्रेम, प्रेक्षकांचं प्रेम, याबद्दल काय म्हणशील? सर मला बाईक आणि कार मिळाल्या त्याच्यापेक्षा माझा जेव्हा फ्लॅग लागलेला तेव्हा खूप मन भरून आलेला. कारण की जेव्हा मी ते पाहिलं होतं तेव्हा मला रडायला सुद्धा आलं कारण की क्रिकेटमध्ये मी खूप काम कमवलं पण जेव्हा फ्लॅग लागला तेव्हा मला खूप आनंद झाला. पुन्हा भाऊ झाला हरकत नाही. जर जोरदार टाळ्या होत्या पुन्हा एकदा केतनसाठी. कारकिर्दीतली दुसरी कार या स्पर्धेमध्ये त्याने कंटिन्यू पटकावली आणि आपण बघतोय की त्याच्या आयुष्यातली ही 6वी कार होती ही स्पर्धेमध्ये आपण बघतोय की त्याला मिळाली. अभिनंदन केतन, अभिनंदन पूर्ण वाकळण संघाचं. खूप खूप धन्यवाद आणि अशीच तुझी प्रगती होत राहो ही पूर्ण पाटील कुटुंबाची तुझ्यासाठी शुभेच्छा आहेत आणि ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट. जसा मी उल्लेख केला होता जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटाई सर्व ऑफिशियल कमिटी मेंबर आता ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे. लवकरात लवकर व्यासपीठावर या. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटाई सर्व ऑफिशियल कमिटी मेंबर्स यांना विनंती आहे की सर्वांनी ताबडतोब आता व्यासपीठावर या. सर्वांनी या. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई ही संपूर्ण आयोजक मंडळी एक फोटो सेशन यांचं सगळ्यांचं होईल. अंतिम टप्प्यामध्ये आपण आता या प्रेझेंटेशनच्या आहोत. थोडेसे पुढे या. काही जे आपले कमिटी मेंबर आहेत थोडेसे गुडघ्यावर बसले तरी चालतील. दादांच्या समोर सगळ्यांनी उपस्थित राहायचंय. हॅट्स ऑफ टू यू. खूप मेहनत तुम्ही सगळ्यांनी घेतली. गेले 21 वर्ष टेनिस बॉल क्रिकेट जगताला तुम्ही ही स्पर्धा देताय. सगळ्यात मोठं धनुष्य तुमच्या खांद्यावर आहे आणि खऱ्या अर्थाने तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई 18 फेब्रुवारी पासून 2 मार्च पर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या समोर रंगली. 13 दिवस रात्रीमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम पहिल्यांदा तुमच्या भेटीला आला आणि पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये 11 लाख रुपयाचं पारितोषिक शहरी गटामध्ये देण्यात आलं. फक्त 1 रुपया प्रवेश फी घेत असताना मालिकेवरची कार देखील आपण 48 ग्रामीण टीमला दिली. यावर्षी ठाणे, भिवंडी, रायगड, बदलापूर परिसरातील संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळले. 40+ देखील एक गट आपल्याला पाहायला मिळाला. तिथे चांगलं क्रिकेट सगळ्यांनी अनुभवलं आणि याच्या मागे, या संपूर्ण यशामागे ही संपूर्ण कमिटी आहे जे सध्या आपल्याला आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, अभिनंदन तुमचं सगळ्यांचं. समालोचक मंडळी समीर सोमने, त्याचबरोबर चंदू शेट्टे, त्याचबरोबर प्रसादजी परब आणि त्याचबरोबर या 13 दिवसामध्ये ज्या ज्या आमच्या समालोचक मित्रांनी या स्पर्धेमध्ये काम केलं त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आपल्या कमिटीचं आमच्या वतीने मनपूर्वक आभार. आणि आता हा 21व्या पर्वाचा महासंग्राम इथे आयोजकांच्या वतीने जाहीर करूया. आयोजकांच्या वतीने हा 21व्या पर्वाचा महासंग्राम इथे संपलाय असं जाहीर करूया आणि नक्कीच आपल्यातून रजा घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री, धन्यवाद.